वर्षामध्ये किती सिंचन प्रकल्प पूर्ण केले, किती उद्योग आणले, किती रोजगार आणले. सुधीर भाऊंनी जर पटवून दिलं तर आम्ही राजकारण सोडून देऊ. 2.5 वर्ष पालकमंत्री यांच्या होता, 4 वर्ष खासदार यांच्या होता. यांना विचारा तुम्ही कोणते विकास वार्डामध्ये एका दिवस आले का हे लोक कुठे गेले होते? हे साधं ओबीसीचं आरक्षण टिकवू शकले नाही. कोणी जातीचं राजकारण करता, कोणी महिला म्हणून सहानुभूतीचं राजकारण करता, कोणी अश्रूचं राजकारण करता. यांचे नेता याच्याकडून त्याची सुपारी, त्याच्याकडून याची सुपारी घेण्याचं काम करते. काँग्रेस आणि त्यांची इंडिया आघाडी हे सारे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. नमस्कार, मी विशाल परदेशी आणि पुन्हा एकदा मुद्दा महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, नागपूर रामटेक नंतर आज आपण आलेलो आहोत ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात. थोड्या वेळापूर्वी आपण महाकाली मातेच्या साक्षीने मंदिरात काही भाविकांना देखील प्रश्न विचारले की काय नेमका मूड आहे महाराष्ट्राचा, आणि आज देखील मी जाणून घेतोय वेगवेगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चंद्रपूर लोकसभेचा नेमका मूड काय. आता तसं बघायला गेलं तर आता या क्षणाला संध्याकाळी वातावरण बऱ्यापैकी थंड होत आलंय. दिवसभर नाही म्हटलं तरी वातावरण 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं असा एक अंदाज आहे. पण एकीकडे सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांच्या लढतीत वातावरण आणखीनच तापतंय. चला सुरुवात करतोय महत्वाच्या प्रश्नाने, आणि ती सुरुवात मी विरोधी पक्षाकडनं करणार आहे की बाळू धानोरकर आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीत, पण खासदार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कामं पूर्ण झाली का. मी काँग्रेसपासून सुरुवात करतो आणि मग मी तुमच्याकडे येतो. हा, गॅरंटीचा मुद्दा आज उद्घोष होतोय. त्या संदर्भातली आमची गॅरंटी वेगळी. आमची गॅरंटी रोजगार निर्मितीची आहे. आमची गॅरंटी युवकांना काम देण्याची आहे. आमची गॅरंटी या चंद्रपुरातले 2 प्रश्न तुम्ही घेतलेत, एक उन्हाचा आणि एक प्रदूषणाचा. सर्वोच्च भारतात, जगात सर्वोच्च सुधीर मुनगंटीवारांच्या राज्यामध्ये, डबल इंजिनच्या राज्यात. पण यापूर्वी काँग्रेसचे राज्य होतं ना, असं काय करतात तेव्हा प्रदूषणाचा मुद्दा मिटलेला नाही आहे. आता काय झालं 10 वर्षात प्रदूषण कमी करण्याच्या संदर्भात काय झालं? रोजगाराचा मुद्दा. हा, माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की स्वर्गीय खासदार बाळू धानोरकरांनी कोणतं एक आश्वासन पूर्ण केलं, फक्त एक त्यांनी सांगावं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते वारंवार म्हणतात की हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. या देशामध्ये लोकशाही नांदवण्याचं काम आम्ही करतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाचा संविधान दिन साजरा करण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये झालं. या ठिकाणी उल्लेख करता की मनमोहन सिंग गेल्या 10 वर्षामध्ये हा देश प्रगतीच्या दिशेने पुढे चालला. रोजगाराबद्दल सांगतो, आपल्या बाजूला गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड सारखा लोह प्रकल्प आपल्या सरकारने सुरू केला आणि या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. या ठिकाणी 33 कोटी वृक्षाचा विचार केला. माननीय सुधीर मुनगंटीवारजी वनमंत्री म्हणून या राज्यामध्ये 50 कोटी वृक्ष लावलं आणि तुम्ही बघा सर्व सर्वे रिपोर्टनी मान्य केलाय. महाराष्ट्रातलं वृक्ष वाढली आहे, वृक्ष हे संपूर्ण ऑन पेपर आहे. याचे आम्ही यांना पेपर देऊ. बाळूभाऊ धानोरकरनी आश्वासन दिले ते पूर्ण केले. कोणते? दारू चालू केली. कोळसात त्यांचे पार्टनर होते, रेतीत त्यांचे ते पार्टनर होते. आणखी येतो ना ऐका दारू बंद बीजेपीने केली, पण चालू कोणी केली? काँग्रेसनी. यांचे 2.5 वर्ष पालकमंत्री यांच्या होता, 4 वर्ष खासदार यांच्या होता. यांना विचारा तुम्ही कोणते विकास. बरं, दारूबंदीचा मुद्दा गेल्या इलेक्शन मध्ये आघाडीवर होता, यंदा तो मागे पडलेला आहे. हा बोला. एक तुम्ही मुद्दा मूळ महाराष्ट्राचा कार्यक्रम चंद्रपूर लोकसभेसाठी घेताय. बरोबर. एक गडचिरोलीची गोष्ट सांगत आहे, रोजगाराची गडचिरोलीची गोष्ट सांगते. असंच राहते, दिल्ली गल्लीच्या गोष्टी सांगतात. विषय हा आहे की माझं सुधीर भाऊंना आव्हान आहे. मी पण राजकारणात आहे. 35 वर्षाच्या राजकारणात त्यांनी 100 नोकऱ्या तरी दिल्या का? त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातला कडमना आमडी सिंचन प्रकल्प 15 वर्षापासून पूर्ण झाला नाही. 100 कोटी त्यांच्या कडमना आमडी नाव घेता मी. कडमना आमडी रोजगार नाही. अरे काय माहिती नाही, बिना माहितीनं बोलत नाही. उत्तर देऊ ना आपण, उत्तर घेऊ. 35 वर्षामध्ये किती सिंचन प्रकल्प पूर्ण केले, किती उद्योग आणले, किती रोजगार आणले. सुधीर भाऊंनी जर पटवून दिलं तर आम्ही राजकारण सोडून देऊ. मोदी सरकारने प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या दिवस जाहीर केलं होतं. 2014 ते 2022 पर्यंत 22,99,000 लोकांनी रोजगारासाठी निवेदन केंद्र सरकारला लिहिले. फक्त 2 लाख नोकऱ्या दिल्यात. केंद्र सरकारमध्ये 30 लाख रिक्त पदे आहेत.
तसेच महाराष्ट्रामध्ये 2,95,000 रिक्त पदे आहेत. ती नोकऱ्या भरण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आपल्या जाहीरनाम्यातून करेल. यांनी कुठल्याच नोकऱ्या दिल्या नाही, कुठलीच गॅरंटी दिलेली नाही. दुसरा मुद्दा मी सांगतो. महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर येऊ, आम्ही त्याच्यावर येऊ. 70,000 कोटीचा घोटाळा, 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप प्रधानमंत्री मोदी यांनी अजित पवारांवर केला. तर त्या पक्षाने आम्हाला सांगू नये की कोणाचे घोटाळे झाले आहेत. बर आहेत ना दादा सोबत आहेत. प्रधानमंत्री मोदीजीनं 70 वर्षाचं 70,000 घोटाळ्याचा विषय काढला होता आणि हे वंचितनं सांगायची आवश्यकता नाही. यांचे नेता याच्याकडून त्याची सुपारी, त्याच्याकडून याची सुपारी घेण्याचं काम करतोय आणि यांच्या उमेदवारांनी किती कंपनी बंद केली, काय केलं, किती नाव घ्या. राजेश बेले. विरोधी पक्ष वारंवार म्हणतो की ईडी आणि सीबीआय. अरे ज्याला कर नाही त्याला डर काय. नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या राजवटीमध्ये 9 तास त्यांची चौकशी केली. भारतीय जनता पक्षाने कुठेही बाऊ केला नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्रीला जेव्हा चौकशीला बोलावलं तेव्हा ते हजर राहिले. संस्थांचं त्या ठिकाणी स्वागत केलं. पण आज या ठिकाणी काँग्रेस आणि त्यांची इंडिया आघाडी हे सारे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. नवीन मुद्दा की आर्यवैश्य कोमटी समाज ओबीसी देण्याचा प्रयत्न करतात, त्याचं उत्तर यांनी द्यावं. बरं मला एक सांगा. मला एक प्रश्न उपस्थित करतो. समर्थन करणार आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सगळ्यात मोठा विरोध जो होता तो ओबीसी समाजाचा चंद्रपुरातनं झाला. बिलकुल आहे, साहजिकच आहे. तो फॅक्टर या निवडणुकीत निर्णायक ठरेल का नाही. आता तो आर्यवैश्य समाज ओबीसी देण्याचा प्रयत्न करताय, आम्ही तर विरोध करणारच ना. कारण आमचा अरविंद डोंगे त्याच्यासाठीच बसला होता. याचा फटका कोणाला बसणार? साहजिक जे म्हणतं त्यांना बसणार. त्यांनी उत्तर द्यावं ना. बर खर तर ओबीसी बद्दल हे ज्या ठिकाणी बोलत आहे, मला सांगा 2014 मध्ये देशात मोदीजी आल्यानंतर ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचं काम मोदीजींनी केलं. 2014 ते 19 पर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री अजेंडावर बोलता, ऐकून घ्या, ओबीसीवर बोलता. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी करता 22 GR काढले. खरं तर जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं हे साधं ओबीसीचं आरक्षण टिकवू शकले नाही. या राज्यातल्या ओबीसीना स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसीला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं. आता काय माझा प्रश्न, आता काय करणार तुम्ही? आता काय करणार या निवडणुकीत? सुधीर भाऊंना ओबीसी वर्गाचा फटका बसेल का? नाही, ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. या देशाचे पंतप्रधान ओबीसी, आम्हाला जातीचं या ठिकाणी राजकारण करायचं नाही, पण या देशाचे पंतप्रधान ओबीसी आहे. या देशामध्ये 85 खासदार भाजपचे ओबीसी आहे, 27 मंत्री ओबीसी आहे आणि ओबीसीला न्याय देण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पक्षाचं समर्थन करणार आहेत का? माझं उत्तर आहे साधा सरळ उपाय. माझं साधं सोपं उत्तर आहे. आर्यवैश्य कोमटी समाज ओबीसी येणार आहे, याचं पत्र आहे, त्याचा सर्वे झालेला आहे. याचं समर्थन देवराव भाऊ करणार आहेत का? मी त्यांना सांगू इच्छितो, हे बघा, जेव्हा या राज्यामध्ये ओबीसी मध्ये मराठ्यांनी आरक्षण मागितलं, ऐका मुद्दा ऐकायची क्षमता ठेवा. या राज्यात जेव्हा मराठ्यांनी ओबीसी मध्ये आरक्षण मागितलं, भारतीय जनता पक्षाची भूमिका होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. आम्ही ते आमच्या भूमिकेवर कायम राहिलो आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं. एक युवक आहे, तुम्ही स्थानिक आहात इथले. सध्या आम आदमी पक्षाचे काही लोक आरोप करतात, यांचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांना जेलमध्ये का घेतलं? यांनी म्हणजे स्वतःला